नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं आमच्या चॅनलमध्ये। आवाज महामुंबईचा, शोध बातमीचा, कौल मनाचा। चला तर मग आमचे चॅनल लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राइब करा। धन्यवाद। महाबळेश्वर तालुक्यातील कुंभरोशी गाव पुन्हा एकदा चर्चेत आलं आहे। वनसदृश्य जमिनीवरील कथित बेकायदेशीर कामांप्रकरणी तहसीलदार कार्यालयात सुनावणी सुरू असतानाच संबंधित ठिकाणी पुन्हा हालचाली सुरू झाल्याचा गंभीर आरोप ग्रामस्थांनी केला आहे। मौजे कुंभरोशी येथील सर्वे क्रमांक 25 आणि 26 परिसरात मागील महिन्यात मोठ्या प्रमाणावर वृक्षतोड, माती आणि मुरुम उत्खनन सुरू असल्याचे समोर आल्यानंतर स्थानिक नागरिक आणि पर्यावरण प्रेमींनी यावर तीव्र आक्षेप घेतला होता। त्यानंतर महसूल विभाग आणि संबंधित यंत्रणांकडून घटनास्थळी पंचनामे करण्यात आले होते। तसेच कामबंदीचे आदेश देण्यात आल्याची माहिती समोर आली होती। या प्रकरणाची सुनावणी सध्या तहसीलदार कार्यालयात सुरू आहे। मात्र सुनावणी सुरू असतानाच आता पुन्हा संबंधित जागेवर दगड लावणे, अंतर्गत रस्त्यांची आखणी करणे आणि रस्त्यांच्या कामांची हालचाल सुरू असल्याचा आरोप स्थानिकांकडून करण्यात येत आहे। काही ठिकाणी यंत्रसामग्रींच्या हालचाली दिसून आल्याचाही दावा ग्रामस्थांनी केला आहे। त्यामुळे कामबंदीचे आदेश फक्त कागदावरच राहिले आहेत का, असा सवाल नागरिक उपस्थित करत आहेत। याबरोबरच सर्वे क्रमांक 25 आणि 26 मधून ओढ्याच्या काठाने जाणारा जुना पानंद रस्ता बंद करण्यात आल्याचाही आरोप ग्रामस्थांनी केला आहे। हा रस्ता अनेक वर्षांपासून शेतकरी, ग्रामस्थ आणि जनावरांच्या ये-जा करण्यासाठी वापरला जात होता। मात्र संबंधित ठिकाणी कुंपण उभारून हा मार्ग अडवण्यात आल्याने शेतकऱ्यांना मोठा वळसा घालून जावे लागत असल्याचे नागरिक सांगत आहेत। सदर जमीन वनसदृश्य स्वरूपाची असल्याने या भागात कोणतेही उत्खनन, बांधकाम किंवा रस्त्यांची कामे करण्यासाठी वन विभाग, महसूल विभाग आणि संबंधित प्राधिकरणांच्या परवानग्या आवश्यक असतात। मात्र सध्या सुरू असल्याचा आरोप असलेल्या कामांसाठी आवश्यक मंजुरी घेण्यात आली आहे का, याबाबत अद्याप कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही। दरम्यान पर्यावरण प्रेमींनी या भागातील सातत्याने होणाऱ्या वृक्षतोड आणि उत्खननामुळे डोंगरांचा नैसर्गिक समतोल धोक्यात येऊ शकतो, अशी भीती व्यक्त केली आहे। पावसाळ्यात भूस्खलन, मातीची धूप आणि जलस्रोतांचे नुकसान होण्याची शक्यता असल्याचंही सांगितलं जात आहे। दरम्यान ग्रामस्थांनी प्रशासनाकडे तातडीने घटनास्थळी पाहणी करून कथित कामे थांबवण्याची, पानंद रस्ता पूर्ववत खुला करण्याची आणि नियमभंग आढळल्यास संबंधितांवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे। आवाज महामुंबईचा चॅनेलसाठी जितेंद्र कारंडे, प्रतापगड।